हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण विंटर स्पेशल लाडूची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने। खरं सांगू का तुम्हाला, हे लाडू मी माझ्या मुलीच्या स्कूलसाठी बनवले आहे। माझ्या मुलीचा बर्थडे आहे, तिच्या स्कूलमध्ये मुलांसाठी म्हणजे बाकीच्या मुलांसाठी खाऊ द्यावा लागतो घरी बनवलेला, तर मी त्यांच्यासाठी मस्तपैकी स्वादिष्ट आणि टेस्टी असे लाडू बनवले आहे। जे स्वादिष्टता आहेच आहे, थोडेसे क्रंची पण आहे। छोट्या मुलांना क्रंची पदार्थ खूप आवडतात, मी मस्तपैकी क्रंची लाडू बनवलेले आहे। त्यासाठी मी सर्व सामग्री आहे ते मोजून मापून घेणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करा, तुमचे लाडू बिलकुल चुकणार नाही। त्यासाठी मी घेतला आहे 2 वाट्या गव्हाचे पीठ। आता हे मोठी वाटी आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वाटीचा माप घेऊ शकता बघा, त्या पद्धतीने तुम्ही मोजून मापून घेऊ शकता। 2 वाटी मी घेतला आहे गव्हाचे पीठ, मी बिलकुल दाबून नाही घेतलेलं आहे, जेवढं मावेल तेवढं पीठ घेतलेलं आहे बघा। आता त्याच वाटीमध्ये मी मोजून घेणार आहे रवा, तर मी रवा घेणार आहे अर्धी वाटी, बारीक रवा घेतलेला आहे मी। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तुम्ही तो मिक्सरमधून फिरून बारीक करून घ्या। सोबतच मी तेवढाच वाटी घेतलेला आहे गुळ, तर हा गुळ अंदाजे घेतलेला आहे। पुढे आपण मी तुम्हाला का ते सांगते नंतर। आता मी एक पॅन घेतलेला आहे, तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स मी ड्राय रोस्ट करणार आहे, तूप टाकून रोस्ट करणार नाही आहे, ड्राय रोस्ट करणार आहे। तर बदाम घेतला आहे मी एक छोटी वाटी बघा, ड्राय रोस्ट करायचा आहे। नंतर मी यामध्ये काजू टाकणार आहे, पण एक छोटी वाटी घेतलेला आहे बघा, तर आपण ड्राय रोस्ट करणार आहे। प्रत्येक ड्रायफ्रूट शिजण्याची प्रोसिजर ही वेगवेगळी असते, त्यामुळे मी पहिले बदाम ड्राय रोस्ट केले, नंतर मी त्यामध्ये काजू टाकले। आता मी यामध्ये पिस्ता टाकणार आहे, तर पिस्ता जरा माझा भाजलेला होता, मी थोडंसं मागून टाकलेला आहे। आता हे ड्राय रोस्ट केलेले ड्रायफ्रूट मी बाजूला काढून ठेवणार आहे, याला मी पूर्ण गार करणार आहे। नंतर त्याच पॅनमध्ये मी टाकलेलं आहे पंपकिन सीड, त्याला पण छानपैकी मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे। सर्व ड्रायफ्रुट्स मी ड्राय रोस्ट करणार आहे। त्यामध्ये मी छोटी वाटी तीळ टाकलेला आहे, तीळ पण खायला खूप स्वादिष्ट लागते लाडूमध्ये जेव्हा मध्ये मध्ये येते तेव्हा, सोबतच ती हेल्दी पण आहे। सोबतच मी यामध्ये खसखस टाकली आहे छोटी वाटी, ती पण खूप टेस्टी आणि स्वादिष्ट आणि सोबतच खूप पौष्टिक असते बघा। आता त्याला छानपैकी मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे। हे व्यवस्थित शिजला गेलं की सर्वात शेवटी मी टाकणार आहे खोबरा खीस, तर मी बाहेरचा विकतचा खोबरा खीस टाकलेला आहे। तुम्ही यामध्ये आपलं खोबरं जे आहे ते खिसूनही टाकू शकता बघा। त्याला मस्त ड्राय रोस्ट करायचं, थोडंसं कलर चेंज होईपर्यंत अगदी खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे बघा। आता काय होते, जर तुम्ही फुल आच ठेवाल तर ते जळू शकते। आता याला पण मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे, त्याला पूर्ण गार करणार आहे। त्याच पॅनमध्ये मी घेतलं आहे थोडंसं तूप, आणि त्यामध्ये मी आता हे जे किसमिस आहे, मनुका आहे, ते मस्तपैकी मी याला रोस्ट करून घेणार आहे बघा, तळून घेणार आहे मी याला, फ्राय करून घेणार आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, ह्याला मी पूर्ण गार करणार आहे। तेवढाच तुपामध्ये मी टाकलेला आहे डिंक, आता त्याला मस्त तळून घेणार आहे मी। हा गावरान डिंक आहे बघा, कडुलिंबाच्या झाडाला असतो ना तो, हा माझ्या पप्पाने मला दिलेला आहे, खेळवून आणलेला आहे, खूप पौष्टिक असतो बघा हा डिंक, शरीरासाठी खूप चांगला असतो। हा डिंक मस्तपैकी मी तळून घेतलेला आहे। आता त्याच पॅनमध्ये टाकलेला आहे मी 2 चमचे साजूक तूप, त्यामध्ये मी बारीक रवा आहे तो मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे। खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पीठ भाजण्याची प्रोसिजर आणि रवा भाजण्याची प्रोसिजर दोन्हीही वेगवेगळी असतात, त्यामुळे पहिले मी रवा भाजणार आहे, नंतर मी त्यामध्ये मी पीठ भाजणार आहे, म्हणजे गव्हाचं पीठ भाजणार आहे बघा। तुम्हाला तुम्ही एकत्रही भाजू शकता, पण तुम्ही जर अशा अलग अलग भाजसाल तर एकदम छान होईल बघा। छान आपला रवा भाजत आलेला आहे बघा, कलर पण छान झालेला आहे, कलर मस्त स्मेल पण सुटलेला आहे बघा। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता त्याच पॅनमध्ये मी टाकणार आहे 3 ते 4 चमचे साजूक तूप, जर मला आवश्यकता वाटली तर मी पुढे पण तूप टाकणार आहे। आता त्यामध्ये टाकलं आहे मी मोजून घेतलेले 2 वाट्या गव्हाचं पीठ। त्याला मस्त मंद आचेवर मी कंटिन्युअसली भाजत राहणार आहे, मग याचा पण कलर छान चेंज होतो आणि स्मेल सुटतो घरामध्ये छानपैकी, त्यावरून कळते आपल्याला की आपलं गव्हाचं पीठ छान भाजलं गेलेलं आहे बघा। तुम्ही मागे स्क्रोल करून बघू शकता, सुरुवातीला टाकलेलं गव्हाचं पीठ आणि आत्ताचं गव्हाचं पीठामध्ये किती फरक आहे। छानपैकी आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे। मला जरा ते तूप कमी वाटलं, त्यामध्ये मी आणखी 2 चमचे तूप टाकलेलं आहे, साजूक तुपाचा वापर केलेला आहे, मस्तपैकी घरी केलेलं तूप आहे। आता त्याला मस्तपैकी आपण भाजून घेणार आहे बघा, कलर पण छान चेंज झालेला आहे आणि छान मस्तपैकी घरामध्ये सुगंध सुटलेला आहे। त्यामध्ये मी आपण जे भाजून घेतलेला रवा आहे मी ते टाकणार आहे आणि त्याला मी मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। आता गव्हाचं पीठ आणि रवा जे आपण भाजून घेतला ते मी एका प्लेटमध्ये म्हणजे खाली उतरवून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे ड्राय रोस्ट केले होते ते ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, सोबतच जे तळलेला डिंका आहे जे मी हाताने अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तो टाकणार आहे। सोबतच मी विलायचीची पूड आहे, जायफळ आणि विलायचीची पूड आहे ते टाकणार आहे आणि मिक्सरमधून छानपैकी याला जाडसर फिरवून घेणार आहे। अगदी बारीक पीठ करणार नाही आहे, थोडंसं जाडं करणार आहे, जेव्हा ड्रायफ्रुट्स खाताना लाडूमध्ये लागते तेव्हा छान लागतात बघा। आता याचमध्ये टाकणार आहे मी ते खोबरा खसखस वगैरे आपण भाजून घेतली होती मी ती टाकणार आहे, सोबतच यामध्ये टाकणार आहे तळलेले मनुका बघा। आता त्याला सर्वाला मिक्स करणार आहे मी। सुरुवातीला मी हाताने मिक्स करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते गरम होतं, नंतर मी स्पॅच्युलाने त्याला मिक्स केलेलं आहे बघा।
छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, खालून वर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे आपण पीठ भाजून घेतलेलं आहे, ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व रवा वगैरे टाकलेलं पीठ, त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे. त्याने हे छानपैकी मोजून घेणार आहे बघा. तर मी मोठा बाउल घेतलेला आहे, तर ते माझं भरलं होतं 1.5 वाटी, म्हणजे दीड बाउल भरलं होतं बघा. आणि आपण जे घेतलं होतं गुळ, तो छोटी वाटी होतं. तर या आता मी गुळाचं प्रमाण जरा वाढून देणार आहे, म्हणजे काय होतं ते बरोबर लाडू आपले तयार होतात बघा. छान 1.5 वाटी 1.5 बाउल असं आपलं पीठ झालं होतं. आता आपण जे घेतलेलं 1 वाटी गूळ आहे ते मी त्या बाउलमध्ये टाकणार आहे. मला कमी वाटलं, मी यामध्ये आणखी गूळ टाकलेला आहे, म्हणजे अर्धी वाटीच्या थोडंसं वर मी गूळ टाकलेला आहे. आता पॅन घेणार आहे, त्यामध्ये हा गूळ टाकणार आहे, त्यावर मी छोटी वाटी पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी याचं पाक करून घेणार आहे बघा. फक्त हे मेल्ट होईपर्यंत, गूळ मेल्ट होईपर्यंत, थोडंसं त्याला चिकटावं यापर्यंत आपण गरम करणार आहे. अगदी गरम करणार नाही आहे, नाहीतर काय होईल आपले लाडू जे आहे ते कडक होतील बघा. छान मेल्ट करायचं आहे, उकळायचा आहे. हात आपला बोटाने 2 बोटाने असं दाबून बघायचं आहे. तुम्हाला जर पाक चिकट वाटला तर तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा. छान आपलं गूळ मेल्ट झालेलं आहे. आता छान उकळी आणायची आहे आपल्याला, 1 उकळी आणायची आहे आणि 2 बोटाच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचं आहे बघा. अशा पद्धतीने चिकट वाटला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हा जो पाक आहे तो आपल्याला आपल्या भाजलेल्या पिठामध्ये टाकायचा आहे आणि पटापट याला मिक्स करायचा आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्टमध्ये करायची आहे, नाहीतर गूळ लगेचच कडक होतो बघा. आणि केअरफुली करायचं आहे, कारण गुळाचा चटका खूप जोरात लागतो. मला लागलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे बघा. आता छान मिक्स करायचं आहे, हाताला तूप लावायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला लड्डू तयार करून घ्यायचे आहे बघा. लाडू तयार करून द्यायचे आहे. मला छोट्या छोट्या मुलांना द्यायचे होते म्हणून मी छोटे छोटे लाडू केलेले आहे बघा. बघा क्यूटसा आपला लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे. पण मी केलेले लाडू थोडेसे कमी पडले होते, नंतर मला आता उद्या परत करायचे आहे. तर मी त्यापूर्वी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला माझ्या आजच्या लाडवाची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपी